स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय सध्या पाहायला मिळतोय। नियमावलीमुळे ज्येष्ठ मतदानापासून वंचित राहणार असल्याचं समजतंय। ज्येष्ठ आणि दिव्यांग असलेल्यांचं घरी जाऊन मतदान घेतलं जाणार नाही असं समजतंय। आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मात्र ही तरतूद असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। आणि याच अनुषंगाने लोकशाही मराठी राज्य निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारतंय। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असलेल्यांनी मतदानाचा हक्क नेमका कसा बजावायचा? आमदारकी खासदारकी म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला वेगळी नियमावली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला वेगळी नियमावली का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्येष्ठांना घरी मत देण्याची तरतूद राज्य निवडणूक आयोगाकडून का करण्यात आलेली नाही? फिरती मतदान केंद्र हा पर्याय महापालिका निवडणुकीमध्ये का वापरला जात नाहीये? असे महत्त्वाचे हे प्रश्न लोकशाही मराठीकडनं राज्य निवडणूक आयोगाला आम्ही विचारत आहोत। या सगळ्याची उत्तरं जर राज्य निवडणूक आयोगाने दिली तर बऱ्याच अंशी पारदर्शकता राहील असं देखील आहे। ज्येष्ठ असलेले नागरिक आणि दिव्यांग असलेल्यांना ज्या सुविधा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दिल्या जात होत्या त्या आता पालिका निवडणुकांच्या वेळेला का दिल्या जाणार नाहीयेत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। भाग्यश्री, अनेक महत्त्वाच्या नियमांना नियमावली ज्या आहेत निवडणुकीच्या मतदानाच्या दृष्टीने त्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला होत्या, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या वेळेला नाहीयेत। असं का होतंय ज्याचा फटका ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना खास करून बसणार आहे? बघितलं तर फिरते केंद्र आहे का असे आपण राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांनी विचारलं। त्याचबरोबर महापालिका निवडणूक आहे त्यामुळे बराच अंशी जे कारभार आहे महापालिका देखील बघतीये, त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील पण विचारलं। मात्र त्यावेळी आपण विचारलं त्यावेळी अशा पद्धतीची तरतूद स्थानिक संस्थांमध्ये नाही अशा पद्धतीचं उत्तर राज्य निवडणूक तर अधिकारी आहेत। भाग्यश्रीचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। भाग्यश्री, धन्यवाद जी माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।